तुम्हाला सांगू का, जे कमवणारे लोक असतात ना ते बोलत नाहीत, ओके, दाखवून देत नाहीत. आणि ही चांगली पद्धत आहे माझ्या हिशोबाने, दाखवायची गरज नाही. फक्त सर आता शेअर मार्केटमध्ये असं आहे का की जर कुणाकडे 20,000 रुपये किंवा 10,000 रुपये तर तो व्यक्ती मार्केट करू शकतो का, अर्निंग करू शकतो का? माझ्याकडे असे लोक आहेत जे 100% ॲक्युरेसीवरती काम करणार आहेत, 99% ॲक्युरेसीवरती काम करणार आहेत, महिन्याभरात एखादा स्टॉप लॉस हिट होणारे लोक आहेत. अरे बापरे. रोज प्रॉफिट करणारे, म्हणजे त्यांनी रूल लिहून देतो क्लिअर, हे फॉलो करणे. रेड सिग्नल आहे थांबणे, ग्रीन आहे म्हणजे जाणे, एवढंच करा. की शेअर मार्केटमधून जर तुम्हाला पैसे कमवायचे आणि श्रीमंत बनायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे ऑलरेडी डुबवून बसले असाल आणि आता तुमच्या मनात भीती असेल की यार टाकू की नको तरी सुद्धा हा पॉडकास्ट तुम्ही पूर्ण बघा. कुठे बेटर असते इन्व्हेस्टमेंट? सुरुवात नेहमी छोट्यापासून करायची, कारण की कसं असतं की लोकांना आहे ना, आता आजकाल खूप जास्त शेअर मार्केटचा अवेअरनेस वाढलेला आहे सोशल मीडियामुळे. तर लोकांना असं वाटतं की हे रातोरात श्रीमंत बनणारा प्रोग्राम आहे. इथं रातोरात पैसे घालवता येतात. माझा मित्र मार्केट करतो, तो दिवसाला 10,000 रुपये काढतो. माझा मित्र मार्केट करतो, त्याने एका दिवशी 1,00,000 रुपये काढले. हा फायनान्शियल सुसाईड आहे किंवा घर घालू धंदे आहेत हे, किंवा मित्र जे करतोय, अरे तू जेव्हा करतो तेव्हा मला पण सांग ना, मी पण लगेच तुझ्या शेजारी बसवतो करतो. नाही होऊ शकत. अशी एकही जोडी, अशी एकही लोक मी आजपर्यंत बघितलेले नाहीत. असं शक्यच नाही आहे. न्यूज चॅनल सुद्धा कॉल्स देत आहे, तर ते घेतले पाहिजे कॉल्स की नको? हो, पहिली गोष्ट सर, म्हणजे तुम्हाला सिम्पल सांगू का की शेअर मार्केट मॅनिप्युलेटेड असतं. हा एक बिग बॉस आहे म्हणायला हरकत नाही, ओके. आणि ह्याच्यामध्ये जे लोक सांगणारे आहेत ते स्वतः त्या बेसिसवरती पैसे कमवत नसतात. आणि मार्केट बोलतात कारण की हे मॅनिप्युलेटेड आतले लोक जेव्हा हे सगळे करतात तेव्हा चार्ट ही भाषा आहे आणि ती भाषा वाचता आली तुम्हाला, बरोबर, तर ते बोलतात. म्हणजे सगळ्यात जास्त चमकणारी गोष्ट ऑप्शन मध्ये कुठली आहे? 0 to hero. हा, बरोबर, खूप फेमस आहे 0 to hero. म्हणजे 2, 3, 5 रुपयाचा तुम्हाला ऑप्शन डायरेक्ट 100 रुपयाला जातो. बरोबर. असेवाले बिलकुल पडू नका. हे 0 to hero, हे 0 to hero to zero चा कार्यक्रम. शेअर मार्केटमध्ये ह्याचा वापर करून कोर्सेस विकणारे आणि प्रोडक्ट विकणारे खूप लोक आहेत. बरोबर. म्हणजे मोठ्या गाड्यांमध्ये शूट करतील आणि म्हणतील की बघा ही गाडी तुम्ही पण करू शकता, आणि अशी शूट करतात किंवा घर दाखवतात किंवा प्रॉपर्टी दाखवतात. मागे लिहिलं असतं शेअर मार्केटची कृपा असं. जेव्हा की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त डीमॅट अकाउंट आहेत, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ट्रेडर आहेत, पण सक्सेस तुम्ही जर बघितलं तर गुजरातमध्ये जास्त आहे. कारण की हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे समीर सारंग सर. इन्व्हेस्टमेंट या टॉपिकवर आपण सरांसोबत एक पॉडकास्ट ऑलरेडी केलेला आहे, जो आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. आजचा जो पॉडकास्ट आहे हा टोटली फोकस ऑन शेअर मार्केट आहे. शेअर मार्केटबद्दल लोकांच्या मनामध्ये एक भीती आहे आणि काही लोक आता खूपच जास्त एक्सायटेड आहे. 2 पर्टिक्युलर वेगवेगळ्या टाईपचे लोक आहे सर. तर या सगळ्या लोकांसाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतोय की शेअर मार्केटमधून जर तुम्हाला पैसे कमवायचे आणि श्रीमंत बनायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे ऑलरेडी डुबवून बसले असाल आणि आता तुमच्या मनात भीती असेल की यार टाकू की नको तरी सुद्धा हा पॉडकास्ट तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळालेलं असेल. आणि सर, तुमचं स्वागत आहे परत एक वेळेस बँटर विथ चेतनमध्ये. पहिला पॉडकास्ट आपले जे ऑडियन्स होते त्यांना खूप जास्त आवडला आणि आता या पॉडकास्टमध्ये पण आपण अशीच माहिती देऊ लोकांना की शेअर मार्केटबद्दल. शेवटी आपलं म्हणजे एम तेच आहे सर, की प्रत्येकाला पैसा कमवून देणे. येस. तर सर, शेअर मार्केट एक्झॅक्टली कोणकोणत्या वेमध्ये शेअर मार्केटमध्ये पैसा टाकला जातो? शेअर मार्केटचे बरेच प्रकार आहेत. शेअर मार्केट जनरल पब्लिकला असं वाटतं की बाबा सट्टेबाजी आहे किंवा फक्त ट्रेडिंगच अवेलेबल आहे. नाही, ट्रेडिंगच्या व्यतिरिक्त बरेच प्रकार आहेत आणि ट्रेडिंगमध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत. म्हणजे ट्रेडिंगमध्ये सेगमेंट्स आहेत वेगवेगळे, की इक्विटी आहे, फ्युचर्स आहे, ऑप्शन्स आहे, कमोडिटी एक प्रकार आहे, त्याच्यात सुद्धा फ्युचर आहे, ऑप्शन आहे. किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स छोट्या प्रमाणात, म्हणजे तुम्ही काही आठवड्यांसाठी करू शकता, महिन्यांसाठी, काही वर्षांसाठी करू शकता. असे सगळे वेगवेगळे हे खूप सारे प्रकार आहेत आणि खूप इझिली शिकून याच्यामध्ये ठरवता येतं की कसं काय करायचं. असे सगळे सेगमेंट्स असतात. बरोबर. तर सर, ते सेगमेंट कोणकोणते त्याबद्दल जर बोलायचं, इक्विटी वगैरे टाईप, अजून कोणकोणते सेगमेंट आहे? इक्विटी बद्दल जर सांगायचं असेल, इक्विटी म्हणजे शेअर मार्केट. ओके, इक्विटीज म्हणजे शेअर्स असतात, म्हणजे स्टॉक्स. ओके, याचे वेगवेगळे नाव आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही छोटी सुरुवात करू शकता. 2-5 हजार रुपयांनी सुरुवात इक्विटीमधून करून तुमच्या लक्षात येईल की खरंच तुम्ही ह्या सेगमेंटमध्ये काही करू शकता की नाही. इक्विटीमध्येच इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्मचे आणि लॉंग टर्मचे केले जातात किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी पण वापरलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त फ्युचर्स आहेत. फ्युचर्स म्हणजे काय, भविष्य नसतं. फ्युचर म्हणजे अशी की जी कॉन्ट्रॅक्टमध्ये ट्रेड करणारे असतात. तर ते कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, जसं घर
घराचं एक रेंटल ॲग्रीमेंट आहे 11 महिन्याचं, तसं त्याचं एक ॲग्रीमेंट असतं किंवा एक कॉन्ट्रॅक्ट 1 महिन्याचा आहे, 2 महिन्याचे, 3 महिन्याचे. तर त्याच्यात तुम्ही किती दिवस ट्रेड करू शकता, तर महिनाभर. तर त्याची एक्सपायरी कशी असते ते. मग त्याच्यानंतर ऑप्शन्स असतात. ऑप्शनमध्ये एक्सपायरी असते वीकली किंवा मंथली, अशा सगळ्या गोष्टी असतात की 1 आठवड्यामध्ये तो कॉन्ट्रॅक्ट संपून जातो. त्याच्या आत तुम्ही भले तो तुम्ही 10 मिनिटासाठी करताय किंवा 1 वर्ष 1 महिन्यासाठी करताय, तर त्याच्यामध्ये ते सगळे कॉन्ट्रॅक्ट वापरून तुम्ही ते करू शकता. सेम गोष्ट कमोडिटीमध्ये अवेलेबल आहे. आणि कमोडिटीचा ॲडव्हान्टेज काय असतो की कमोडिटी मार्केट सकाळी 9ला सुरू होतं, ते रात्री 11 साडे 11 वाजेपर्यंत चालतं. ओके. सो जे लोक दिवसाचे बिझी असतात ते संध्याकाळच्या वेळेला पण त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन डेफिनेटली त्याच्यात ट्रेड करू शकतात. बरोबर आहे. सर, आता जसं तुम्ही सांगितलं की इक्विटी, फ्युचर अँड ऑप्शन्स, त्याच्यानंतर कमोडिटी, तर ॲज पर युअर नॉलेज तुम्हाला काय वाटतं की लोकांनी कुठं इन्व्हेस्टमेंट ही बेटर असते? म्हणजे करावी ती गोष्ट वेगळी की लोकांनी तिथे करावी, ते नाही म्हणत मी, पण कुठे बेटर असते इन्व्हेस्टमेंट? सुरुवात नेहमी छोट्यापासून करायची. कारण की कसं असतं की लोकांना आहे ना, आता आजकाल खूप जास्त शेअर मार्केटचा अवेअरनेस वाढलेला आहे सोशल मीडियामुळे. तर लोकांना असं वाटतं की हे रातोरात श्रीमंत बनणारा प्रोग्राम आहे. इथं रातोरात पैसे घालवता येतात. ओके, म्हणजे तुमचे सगळे पैसे तुम्ही एका दिवसात किंवा काही दिवसांमध्ये घालवू शकता. पण येस, ह्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप बऱ्याच गोष्टींपर्यंत म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने, ट्रेडिंगच्या हिशोबाने चांगल्या लेवलला पोहोचू शकाल, जर तुम्ही प्रॉपर शिक्षण घेऊन सुरुवात छोटी छोटी करणे. म्हणजे 2-500 रुपयाने आधी बघायचं की मला 100 रुपये कमवता येतात का. आणि तुम्हाला सांगतो, 100 रुपये कमवण्याचा फॉर्म्युला इक्विटी असेल त्याच्यामध्ये पण सेमच आहे. फ्युचरमध्ये तुम्ही सुरुवात केली छोट्यापासून, त्याचा जो फॉर्म्युला आहे मोठे पैसे कमवण्यासाठी सेमच आहे. फक्त ते रिस्क मॅनेजमेंट असेल, रिवॉर्ड रेशोज असतील, हे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर शिकलात तर फॉर्म्युला काही बदलत नाही प्रत्येक वेळेला. फक्त अमाऊंट बदलते, रिस्क बदलते, आणि ती तुम्ही जर प्रॉपर शिकलात तर ती छोट्यापासून सुरुवात करत करत तुम्ही मोठ्या लेवलला नक्कीच जाऊ शकता. बरोबर. म्हणजे सर, तुम्ही असं सजेस्ट करताय की जर तुम्ही इक्विटीपासून स्टार्ट करायला सुरुवात केली, जे आपले प्रेक्षक बघताय त्यांनी शेअर मार्केटमध्ये, तर तुम्ही सुरुवातीला कमी अमाऊंट टाका. सगळ्यात मेन पार्ट आहे की कमी अमाऊंट टाका. आणि कमी अमाऊंट टाकल्यानंतर मग जसं जसं तुम्हाला त्याच्यात प्रॅक्टिस होत जाते, त्यानंतर तुम्ही ते जमतंय का नाही बघण्याआधी. कारण की नच बघता एखाद्या दुसऱ्याचे रिझल्ट बघून तर तुम्ही दिवसाचे 10,000 कमवताय किंवा लाख रुपये कमवताय, तर मला पण सांग ना, मी पण सेम ते करतो. इथं हे करता येत नाही. एक्झॅक्टली. सर, याच्यावरच माझा एक प्रश्न आहे की आता भरपूर वेळेस काय होतं की माझा मित्र मार्केट करतो, तो दिवसाला 10,000 रुपये काढतो. माझा मित्र मार्केट करतो, त्याने एका दिवशी 1,00,000 रुपये काढले. तर त्याने टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला आहे. त्या टेलिग्राम ग्रुपवर कॉल येतात आणि ते कॉल बघून मी पैसे कमवतोय किंवा तो कमवतोय. सर, या गोष्टी ज्या चालल्या ना सध्या, की अभ्यास न करता सरळ बघायचं, कुणीतरी कॉल दिला, 2-3 दिवस 30-40 हजार रुपये कमवले, खुश झालो, मग कंटिन्यू करायचं. आणि तुमचं याच्यावर मत काय सर वैयक्तिक मत, की असे कॉल घेतले गेले पाहिजे का? हा फायनान्शियल सुसाईड आहे किंवा घर घालू धंदे आहेत हे असे पैसे कमवताच येत नाही. मी तुम्हाला सांगू का, सपोज आपण 10 लोक एकत्र बसलेले आहेत, ओके, आणि मी 10 लोकांना सांगितलं की तुम्ही हा पर्टिक्युलर ऑप्शन किंवा फ्युचर किंवा इक्विटी मधला हा तुम्ही कॉल घ्या, हे तुम्ही इथं बाय करा या प्राइसवरती असं सांगितलं, आणि तुम्ही या प्राइसला एक्झिट करा, ते एवढं एक्झॅक्ट सांगून सुद्धा 10च्या 10 लोकांचे प्रॉफिट वेगळे असतील, सेम एकही असू शकत नाही. सो हे शेअर मार्केट आहे. ह्याचा अर्थ काय आहे की मी मित्राचं बघून नाही करू शकत, किंवा मित्र जे करतोय, अरे तू जेव्हा करतो तेव्हा मला पण सांग ना, मी पण लगेच तुझ्या शेजारी बसवतो, नाही होऊ शकत. अशी एकही जोडी, अशी एकही लोक मी आजपर्यंत बघितलेले नाहीत. असं शक्यच नाहीये, होऊच शकत नाही. ओके, कॉपी ट्रेडिंग मध्ये सुद्धा हे शक्य होत नाही. सो याचा काय अर्थ आहे की ह्याच्यामध्ये जी रिस्क रिवॉर्ड रेशो आहेत हे शिकायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुमचा मित्र 5,000 कमवतोय की 5,00,000 दिवसाचे, त्याचे ते स्किल्स आहेत, ते स्किल्स डेव्हलपमेंटवरती तुम्ही जर फोकस केला तर तुम्हाला पैसे येतील. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जॉबमध्ये आहात किंवा बिझनेसमध्ये आहात, तुम्ही किती कमवताय, सपोज 50,000 रुपये तुमचा पगार आहे, तर तुमच्यासारखे सेम लोक कमी जास्त पगारवाले आहेत का? तर डेफिनेटली असतात. तुम्हाला सेम बिझनेस करणारे कमी जास्त इन्कम कमवणारे आहेत का? सेम प्रोफेशनचे कमी जास्त पैसे कमवणारे आहेत का? ते कसं डिपेंड करतं इन्कम, तर त्यांच्या स्किल्सवरती. बरोबर, जेवढे तुमचे पैसे कमवण्याचे स्किल्स तुम्ही वाढवाल तेवढे तुमचे पैसे येतील. तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पण सेम हाच फॉर्म्युला आहे, वेगळं काहीच नाही. जे लाईफमध्ये लागतात तेच फॉर्म्युले वापरायचे की माझे स्किल्स डेव्हलप किती व्हायला. मला हे प्रश्न येतात, सर मला 5,000 कमवायचे असतील तर किती लागतील आणि कधी कमवता येतील, मला किती लागतील, कधी कमवता येतील, हे नंतरचे प्रश्न आहेत. तुम्ही हे विचारायला पाहिजे की 5,000 कमवण्यासाठी कोणते स्किल्स लागतील सर.
ते स्किल्स तुमच्याकडे आले 5-6 येतील. मग ते शेअर मार्केट असो किंवा काहीही असो. बरोबर आहे सर. तसंच एक्झॅक्टली. तर सर असं सजेस्ट करताय की तुम्ही स्किलवर काम करा. तुमच्या मेन गोष्ट आहे की तुम्ही स्किल जर डेव्हलप केलं तर तुम्ही ती गोष्ट शिकून त्याच्यातून तुम्ही अर्निंग करू शकता. तुम्ही मार्केटमध्ये चार्ट अनालिसिस एक आलं, त्याच्यानंतर फंडामेंटल्स म्हणजे मला जी माहिती आहेत स्ट्रॅटेजीज आहेत, मल्टिपल गोष्टी आहेत त्या केल्या. सर अजून एक गोष्ट, जसं आपण बघितलं की मित्र सांगतो म्हणून मी कॉल घेतो किंवा मित्राने सांगितलं मग कॉल घेतला, मग थोडे कमवले. सर आता ठीक आहे, हे आता खूप अधांतरी गोष्टी झाल्या, टेलिग्राम वगैरे हे खूपच बेसिक झाला. पण आजकाल आपण बघतो की आजकाल भरपूर पूर्वीपासूनच न्यूज चॅनल सुद्धा कॉल्स देत आहे. तर ते घेतले पाहिजे कॉल्स की नको? पहिले सर म्हणजे तुम्हाला सिंपल सांगू का की शेअर मार्केट मॅनिप्युलेटेड असतं. हा एक बिग बॉस आहे म्हणायला हरकत नाही. ओके. आणि ह्याच्यामध्ये जे लोक सांगणारे आहेत ते स्वतः त्या बेसिसवरती पैसे कमवत नसतात. ते जे म्हणजे तुम्हाला ज्या धान्यामध्ये लावतायत त्याच्यातून ते पैसे कमवत असतात. कसं सर हे थोडं एक्सप्लेन. ओके. तुम्हाला सांगतो, म्हणजे कॉल्स अँड टिप्सचे जे लोक आहेत ते कॉल्स अँड टिप्सचे पॅकेज विकून पैसे कमवतात, ट्रेडिंग मधून नाही. सो तुम्ही त्यांचे प्रोडक्ट आहात. म्हणजे तुम्ही फ्रीमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरता, हे फेसबुकचे आणि इंस्टाग्रामचे तुम्ही प्रोडक्ट आहात. बरोबर. तसेच तुम्ही कॉल्स अँड टिप्स वाल्यांचे तुम्ही प्रोडक्ट आहात, न्यूज चॅनलवाल्यांचे तुम्ही प्रोडक्ट आहात. हे पैसे देऊन ठरवता येतं. फॉर एक्झाम्पल, मी उद्या एखाद्या न्यूज चॅनलवरती महाराष्ट्राचा बेस्ट शेअर मार्केट टीचर आहे असं मी येऊ शकतो का? तर डेफिनेटली येऊ शकतो. त्यांना मी पैसे दिले. बरोबर आहे. उद्या मी न्यूजपेपरमध्ये छापून आणू शकतो का की माझी कंपनी सगळ्यात बेस्ट आहे आणि मी सगळ्यात भारी शेअर मार्केट शिकवतो? तर डेफिनेटली पान भरून करू शकतो का? मॅड करू शकतो. जसे बिल्डरांचे बिल्डिंगचे फोटो घेतात की या एरियामधला सगळ्यात भारी बिल्डिंग प्रीमियम. हा, तर ती पैसे देऊन करता येते. न्यूज छापता येते का? येस. अवॉर्ड्स घेता येतात का? येस. तर हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. बरोबर. सो न्यूज चॅनलचं तुम्ही जेव्हा म्हणताय तर न्यूज चॅनलवरती झालेल्या गोष्टींची बातमी येते. एकतर की इथं बॉम्ब पडला, इथं दंगे झाले, इथं फ्रॉड झाला, इथं ही कंपनी बुडाली, हे झालेल्या गोष्टींची बातमी जी माझ्या कामाची नाही कारण की होऊन गेली. बरोबर. दुसरी जी ठरवून करून घेता येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जे रिझल्ट आले होते खासदारकीचे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे इलेक्शन झाले, ओके, रिझल्ट आले, त्याच्या रिझल्टच्या एक दिवस आधी सगळ्या न्यूज चॅनलवरती एक्झिट पोल तुम्ही जर बघितलं तर ते वेगळे होते आणि ऍक्च्युली वेगळे आले. बरोबर. तर ते पैसे देऊन ठरवता येतं की बाबा हे आमचे असे दाखव. बरोबर. ओपिनियन्स पोल हे मॅनेज केलेले असतात 100% की न्यूज चॅनल कशावरती चालेल? बरोबर आहे. व्ह्युअरशिप वरती. एक्झॅक्टली. आणि ते व्ह्युअरशिप वरती काय दाखवायचं ते पैसे घेऊन ठरवता येतं. बरोबर आहे. तर हे सगळं जाळ आहे आणि जे या जाळ्यांमध्ये तेच फसला. बट कोण फसतात? तर हे मेंढर लोक फसतात माझ्या हिशोबाने. मेंढर म्हणजे काय? जे शिकत नाही ते मागे जातात मित्राच्या किंवा कॉल्स अँड टिप्सच्या किंवा न्यूजवर. तर शिक्षण घेतलं तर हे सगळे फसवून नाही होणार. सर आपण बघितलं की एक बॅच होती कोरोनाच्या पिरियडमध्ये, खूप लोक मार्केटमध्ये आले आणि खूप लोकांनी पैसे इन्व्हेस्ट केले. फुल वर्क फ्रॉम होम चालू होतं, घरी बसून नुसतं जॉबवर कॉल्स चालू, हे चालू, इकडे मार्केट चालू, आणि लोकांनी कमवले पण सर पैसे. येस. पण आता ते लोक कुठे? आता दिसत नाही मार्केटमध्ये, ते व्हॉल्यूम नाही दिसत आहे तेवढा. तुम्हाला सांगू का, जे कमवणारे लोक असतात ना ते बोलत नाहीत. ओके, दाखवून देत नाहीत. आणि ही चांगली पद्धत आहे माझ्या हिशोबाने, दाखवायची गरज नाही. आता करोना काळाचं जर पिरियड तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये जे हाऊस म्हणून गेलेले होते त्यांनी काही कमवले, बऱ्याच लोकांनी घालवले. नेहमीप्रमाणे घालवतातच कुठलाही काळ असो. बरोबर. सो करोना काळ वॉज बेस्ट टाइम टू एंटर इन शेअर मार्केट. ती एक्झॅक्ट वेळ होती शेअर मार्केटमध्ये जाण्याची इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने. ट्रेडिंग तुम्ही मास्टर असाल तर ठीक आहे. स्किल डेव्हलपमेंट बद्दल जसं सांगितलं, तुमचे स्किल्स खूप चांगले तर तुम्ही ट्रेड कधीही करा, करोना असेल किंवा नसेल त्याचा फरक पडत नाही. इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने शेअर मार्केटमध्ये एंटर करण्याचा बेस्ट काळ was 2020. तिथून म्हणजे 7,500-8,000 हजार निफ्टी होती, आज 26,000ला क्रॉस केलेली आहे. एवढा मोठा स्पाइक जो आलेला आहे तो तिथून सुरुवात झालेला आहे. आणि ते सुद्धा टेक्निकली जर तुम्हाला नॉलेज असेल तर एक्झॅक्टली कळेल की करोनाच्या आपल्याला कमीत कमी 2 ते 3 महिने आधी क्लिअर सिग्नल आहेत की मार्केट पडणार आहे. आणि क्लिअर सिग्नल आहे करोनाच्या वेळेला की इथून मार्केट वरती जाणार आहे, जेव्हा की सगळे बिझनेसेस बंद होते, सगळे ऑफिसेस बंद होते. हे टेक्निकल अनालिसिस मधून सहज बघताय. सर म्हणजे तुम्ही असं म्हणताय की कोरोना यायच्या 2 महिने आधी
चार्टवर तुम्हाला कळालं होतं की मार्केट जाणार आहे खाली? डेफिनेटली मी तुम्हाला देतो आणि तुम्ही विवे लावतो याला. येस, दाखवू शकता की कसं 100%. याचं तुम्ही जर शिक्षण घेतलं ना प्रॉपर एक्झॅक्ट तुम्हाला कळेल की ओके हे. आणि मार्केट बोलतात ना का, मार्केट बोलतात कारण की हे मॅन्युप्युलेटेड आतले लोक जेव्हा हे सगळे करतात तेव्हा चार्ट ही एक भाषा आहे आणि ती भाषा वाचता आली तुम्हाला बरोबर. तर ते बोलतात. जसं तुम्ही रस्त्यावरून जाताना जर बोर्ड वाचू शकलात तर तुम्हाला प्रॉपर ठिकाणी पोहोचू शकाल. बरोबर आहे. तसे तुम्ही शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला चार्ट वाचता यायला पाहिजे. राईट. आणि ते चार्ट जेव्हा मोठे लोक डिसिजन घेतात तेव्हा चार्टला पर्याय नाही. मोठे लोक घेतात म्हणून ते वेगळं टाकायचंच आहे. त्याला तसंच काम करायचं आणि ते काम करताना तो त्या भाषेत बोलतो की बाबा हे बघा मी इकडे चाललोय, हे बघा मी इकडे चाललोय. बरोबर. आणि ते सर्वसामान्य लोकांनी शिकले की झालं. मग ते करोना पिरियड असेल किंवा आजचा पिरियड. एक्झॅक्टली. सर जसं तुम्ही आता सांगितलं की चार्ट वरून तुम्हाला कळालं होतं. शेअर मार्केट शिकण्यासाठी अशा कोणकोणत्या गोष्टी आहे की ज्या एखाद्या युजरने ज्याला शेअर मार्केटमध्ये एंट्री करायची आहे त्याने त्या गोष्टींचा स्टडी केला तर तो एक चांगला शेअर मार्केट ट्रेडर बनू शकतो. नॉट अ इन्व्हेस्टर, ओके. ट्रेडर. सो ट्रेडरमध्ये सुद्धा तुम्ही बघा पार्ट टाइम ट्रेडिंग आहे आणि फुल टाइम ट्रेडिंग आहे. म्हणजे तुम्ही तुमचं करिअर पण घडवू शकता किंवा तुम्ही तुमचं जे काही काम करता त्याच्याप्रमाणे तुम्ही ते पण ट्रेडिंग पण करू. बरोबर. सो त्याच्यात तुम्हाला जर पार्ट टाइम ट्रेडिंग करायची असेल तर तुम्ही इक्विटीमधून केलेली कधीही चांगली. फुल टाइम ट्रेडिंग म्हणजे परत स्किल्स डेव्हलपमेंटवरतीच बोलतोय आपण की स्किल्स तुमचे तेवढे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये जाणे. सुरुवात करताना छोटी करणे आणि कुठल्या गोष्टी बघणे. सगळ्यात महत्त्वाचे टेक्निकल अनालिसिस पाहिजे तुम्हाला माहित. म्हणजे चार्ट. ओके. की म्हणजे मी जिथे पैसे गुंतवतोय त्याच्यामध्ये काय होण्याची प्रोबॅबिलिटी आहे, चान्सेस काय आहेत हे मला माहित पाहिजे. दुसरं तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो माहित पाहिजे. म्हणजे मी सपोज 10,000 रुपये घेऊन एंट्री करतोय तर मला किती लॉस झाला तर परवडेल. कुठल्याही ट्रेडमध्ये तुम्हाला मी सांगतो एंट्री करायच्या आधी हे मी अंदाज काढू शकतो की लॉस किती होणार आहे, प्रॉफिट किती होणार आहे. हे सायंटिफिकली काढता येतं. मग तुमचे 10,000 असतील किंवा 10 लाख असतील आणि मला परवडणार म्हणजे माझा थ्रेश होल्ड किंवा माझी रिस्क किती आहे हे जर मला माहित असेल तर मी तेवढेच घेऊन बाहेर पडेल. मग याच्यात बरेच लोक म्हणतात सर मग नेमकं मी माझा स्टॉप लॉस हिट झाले की त्याच्यानंतर तो वरती जातो. हे जे न शिकलेले असतात, जे न प्रॅक्टिस केलेले असतात, ज्यांचे स्किल डेव्हलप नसतात ते ह्याच भाषेत बोलतात. ओके. असं ही भाषा सेमच आहे, सगळ्यांना तीच ऍप्लिकेबल होते. पण जे लोक ऍक्च्युली त्याला मात देणारे असतात ते कन्सिस्टंटली रूल फॉलो करतात. तुम्ही सिग्नलवरचे रूल, फॉर एक्झाम्पल लाल आहे थांबणे, हिरवा आहे तर जाणे, हे आपल्याला शिकवलेलं. बरोबर. पण आपण कसं ठरवतो पोलीस आहे की नाही, समोरून गाडी येते का नाही याच्यावरती ठरवतो. आणि जर आपण तो सिग्नल तोडून गेलो आणि तो पोलीसवाला त्या झाडाच्या इथून किंवा त्या चहा टपरीच्या इथून आला आणि त्यांनी धरलं तर म्हणतो आपण हे नालायक लोक नाही. तुम्ही रूल फॉलो केले नाही. बरोबर आहे. ऍट फर्स्ट इन्स्टन्स. आणि शेअर मार्केटमध्ये तुम्ही रूल तोडून पोलिसांना इथं तुम्ही चुकवू शकता पण तिथं तुम्ही रूल तोडलात तर तुम्ही इथं रूल तोडलेले आहेत ह्याचा अर्थ तुम्ही आधी पण तोडले असेल त्याची पण भरपाई होते. बरोबर आहे. नंतर तोडाल ह्याची पण भरपाई तुम्हाला तिथंच करावी लागते. म्हणजे हे घर घालू धंदे ओळखीच काम होतं. राईट. म्हणून रूल असायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. तर तुम्ही करू शकता. बरोबर आहे. तर सरांनी सांगितलं की मार्केट करा पण आहे ना तुम्ही रूल फॉलो करून मार्केट केलं पाहिजे. तुम्ही जर फक्त करायचं म्हणून कसे तरी पैसे कमवायचे ओबड मानाने तर तसं तुम्ही नाही करू शकणार. पैसे कमवायचे एक डिसिप्लिन असतो सरांनी सांगितलं की. आणि सगळ्यात मेन गोष्ट सर तुम्ही बोलले की नवे लोक किंवा न शिकलेले लोक काय करतात, स्टॉप लॉस लावलाय, अरे यार स्टॉप लॉस इटून गेला आणि नंतर तो वर गेला मार्केट. जसं बोल तुमच्याकडे भरपूर लोक असे येत असतील. पण ती गोष्ट जर तुम्ही 100 दिवस करताय तर एंड ऑफ 100 डे 100 दिवसानंतर तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल. येस. कारण तुमचा रोज तसं नाही होणार. आणि ते आपण शिकवतो की बाबा तुम्ही कसं करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही ज्या पद्धतीने शिकवतो, तुम्ही लाख रुपये घेऊन एंट्री केली शेअर मार्केटमध्ये तर 100 चुकीचे ट्रेड करावे लागतील लाख रुपये घालवण्यासाठी रूल प्रमाणे. बरोबर. 100. बरोबर. आणि 100 चुकीचे ट्रेड कुठलाही माणूस नाही करू शकत. राईट. तर ते शिक्षणाची ताकद आहे की तुम्हाला कळेल किंवा मी काय केल्याने होऊ शकते. आणि तेवढे तुम्ही जर कन्सिस्टंटली रूल फॉलो करून शकलात. माझ्याकडे असे लोक आहेत जे 100% ॲक्युरेसीवरती काम करणार आहेत, 99% ॲक्युरेसीवरती काम करणार आहेत, महिन्याभरात एखादा स्टॉप लॉस हिट होणारे लोक आहेत. अरे बापरे. रोज प्रॉफिट करणारे. म्हणजे त्यांना ब्रोकरकडून अवॉर्ड मिळालेले आहेत की कन्सिस्टंटली प्रॉफिटमध्ये असलेला व्यक्ती. तर कॉंग्रॅच्युलेशन. झिरो बॅकग्राऊंडवाले ज्यांना शेअर मार्केट माहित नव्हतं त्यांनी रूल लिहून देतो क्लिअर. हे फॉलो करणे. रेड सिग्नल आहे थांबणे, ग्रीन आहे म्हणजे जाणे, एवढंच करा, बाकी काहीच करायचं नाही. तसंच शेअर मार्केटमध्ये पण वागायचं. डेफिनेटली पॉसिबल. एक्झॅक्टली. खूप सारी इन्स्पायरिंग वाटली गोष्ट की असेही लोक आहे मार्केटमध्ये की जे 100% पण त्यांचा स्टॉप लॉस हिट होत नाही. नाही म्हणजे फुल पैसे कमवत आहेत लोक याच्यामधून. आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे सर. येस.
बरोबर. तर सर आता आपण जे बघितलं तर तुम्ही याच्यात एक गोष्ट म्हणजे एफ-एन-ओ मध्ये पण पैसे कमवता येतील सर. एफ-एन-ओ मध्ये पण कमवता येतात, ऑप्शन मध्ये पण कमवता येतात. पण हे जनरल लोक काय करतात माहिती आहे, अशा लोकांना बघितल्यानंतर सर तुम्ही जेव्हा घेता तेव्हा एक मेसेज टाकून द्या ना, आम्ही पण तेच लगेच आम्ही सेम घेऊन टाकतो. होऊच शकत नाही होऊ शकत. नाही. त्यांनी तुम्ही एकाच खुर्चीवर जरी बसलत तरी नाही होऊ शकत. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे सर. नाही होऊ शकत. ते तुम्हालाच प्रॉपर ते करावं लागतं. हे सेगमेंटच तसं आहे. शेअर मार्केटच ही अशी गोष्ट आहे की तुम्ही याच्यात नाही करू शकत अशा गोष्टी. ते पण तुम्ही शिकून नक्कीच करू शकता. स्वतः शिकला तर तुम्हाला त्याचा बेनिफिट तुम्ही ते करू शकतात. बट तुम्ही याचा पाहून करतो आणि मला कॉल कर मला सांग असं होऊ शकत नाही. आणि तुम्ही स्वतः जेव्हा शिकाल, तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा कोणाला कॉल मेसेज नाही करू शकत. बरोबर. त्याच्यात वेळच नसताना ती सायकोलॉजी तिथं नसते त्यावेळेला. अच्छा सर, तर मग जसं एक चार्ट झालं, आपण टेक्निकल अनालिसिसवर बोललो, तर अजून असं कोणकोणत्या गोष्टी आहे की ज्या आपण बघितल्या पाहिजे मार्केटच्या वेळेस? आता याच्यात तुम्ही बघा, एक प्रश्न तुम्ही जेव्हा सांगता की असे 100% सक्सेसफुल लोक आहेत, पण त्यांचे तुम्ही जर प्रॉफिट बघितले तर दिवसाचे ते किती कमवत असतील तर 1000, 2000, 5000, 10,000 छोटे अमाऊंट आणि ती कन्सिस्टन्सी ठेवतात. बरोबर आहे. तर त्यांचे काय बघायचे ठरलेल्या गोष्टी असतात. काय बघायचं एक्झॅक्टली ते भरकटत नाहीत की न्यूज चॅनलमध्ये आलंय हे सोड हे बघ, किंवा कॉल्स अँड टिप्स, अरे याचे सगळ्यात जास्त म्हणजे याचे सगळ्यात जास्त स्क्रीनशॉट येतात, अरे हा खूपच चांगला माणूस दिसतो, अरे हे तर खूपच चांगलं दिसतं, हे सोड ते सोड. तुम्ही दर 2 पावलानंतर जर तुमची दिशा बदलत असाल तर तुम्ही कधीच डेस्टिनेशनला पोहोचू नाही शकत. मग तुम्ही ऑफिसमधून निघाले घरी जायला आणि दर 2 पावलांनी तुम्ही टर्न मारताय, तुम्ही घरी पोहोचाल कधीच नाही. तर तसंच शेअर मार्केटमध्ये तुम्हाला रूल ठरवून तुम्ही जर बघितलं की बाबा मला चार्ट बघायचा आहे, मला ऑप्शन मधले काही गोष्टी ते बघायच्या आहेत, फ्युचर मधले तुम्ही करताय तर त्याच्या काही गोष्टी इक्विटीमध्ये बघताय त्याच्यात काही गोष्टी बघायच्या, तेवढ्याच बघणे, फोकस ठेवा तेवढेच. मला माहिती आहे एंट्री करताना मला एवढा लॉस होऊ शकतो, एवढा प्रॉफिट, लॉस झाला थँक्यू देवा, प्रॉफिट झाला थँक्यू देवा, मी जमिनीवरतीच राहणे. प्रॉफिट आला म्हणून हवेत जाणे, लॉस झाला म्हणून डिप्रेस होणे, हे जर तुम्ही केलात कधीच सक्सेसफुल कुठल्या क्षेत्रात होऊ शकत नाही. शेअर मार्केट तर बिलकुलच नाही. बिलकुल नाही होणार. तर रूल पाहिजेत. रूल म्हणजे काय बघायचं तर चार्टच्या व्यतिरिक्त प्रत्येक सेगमेंटमध्ये 2-4 गोष्टीच आहेत, खूप जास्त नाही. जसं फंडामेंटल्स म्हणतो, कंपनीचं बॅकग्राऊंड वगैरे, ते पण सर चेक करणं इम्पॉर्टंट आहे. येस, आणि ते रोज बघायची गरज नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल भारतातली सगळ्यात मोठी कंपनी कोणती आहे तर HDFC बँक. त्याला रोज काय चेक करणार तुम्ही फंडामेंटल? एक वेळेस चेक केले झालं, रोज थोडी बदलतं. सो माझे ठरलेले स्टॉक झाले किंवा एवढे स्टॉक आहेत इक्विटीमध्ये हे, फ्युचरमध्ये हे, ऑप्शनमध्ये हे. मग त्याच्यात फ्युचरमध्ये तुम्हाला ट्रेड करताना व्होलॅटिलिटी वाले पाहिजे, जास्त पॉईंट देणारे. ऑप्शनमध्ये तुम्हाला कमी प्राइस मधले असतील किंवा जास्त हे देणारे असतील तर त्या गोष्टी. आणि ह्याच्यात चमकणाऱ्या कोणत्याच गोष्टीत जायचं नाही. म्हणजे सगळ्यात जास्त चमकणारी गोष्ट ऑप्शन मधली कुठली आहे? 0 to Hero. बरोबर, खूप फेमस आहे 0 to Hero. म्हणजे 2, 3, 5 रुपयाचा तुम्हाला ऑप्शन डायरेक्ट 100 रुपयाला जातो. बरोबर. असे वाले बिलकुल पडू नका. हे 0 to Hero हे 0 to Hero to Zero चा कार्यक्रम आहे. घरं विकावे लागतील असंही होतं ना सर, लोकांच्या घरात. लोकांनी तुम्हाला सांगतो त्यांचे पेन्शन मधले पैसे असतील, सेव्हिंग मधले पैसे असतील, घरातल्यांना सांगितलं नाही घालून बसलेले, दुसऱ्यांचं ऐकू नका. असे खूप खूप एक्झाम्पल आहेत. पण ते शिकायला तेवढी मेहनत ते घेत नाहीत. तुम्ही ते शिकलात, 2-4 गोष्टीच आहेत, कन्सिस्टन्सी मध्ये करत राहणे. असं विचार करा की तुम्ही 1 लाख रुपये घेऊन आलात, एक भांडवल घेऊन बिझनेस चालू करायच्या हिशोबाने. बरोबर. आणि ते शिकायचं आधी. शिकलात, 1 लाख रुपये घेऊन आलात, त्याचे 4 रूल आहेत. हे रूलच, या रूल प्रमाणे प्रॉफिट झाला थँक्यू, या रूल प्रमाणे लॉस, प्रॉफिट लॉस जे काय असेल थँक्यू. आणि ते तुम्ही कन्सिस्टंटली महिनाभर जरी केलात, बरोबर आहे, आणि तुम्ही जर हे 6 महिने जर करू शकलात, तुम्ही फुल टाइम मध्ये नक्कीच उतरू शकता. बरोबर आहे. खूप इंटरेस्टिंग सांगितलं सर तुम्ही की पैसे कमवू शकतो प्रत्येक जण. फक्त सर आता शेअर मार्केटमध्ये असं आहे का की जर कुणाकडे 20,000 रुपये किंवा 10,000 रुपये तर तो व्यक्ती मार्केट करू शकतो का? अर्निंग करू शकतो का? अर्निंग म्हणजे बघा परत तोच प्रश्न येतो की 10,000 वरती 5,000, 10,000 असे कुठल्याच अपेक्षामध्ये येऊ नये. बरोबर. मी तर सांगतो 10 लाख घेऊन दिवसाचे 10,000 रुपये कमवण्याच्या पण अपेक्षा येऊ नका. बरोबर. स्किल्स डेव्हलप करण्यावरती या. तर मग 20,000 वरती मग कमवू शकतो का? डेफिनेटली कमवू शकतो. 10,000 कमवू शकतो. पण कमवू शकतो म्हणजे नेमकं कमवण्याची परिभाषा काय आहे? 10,000 वरती 10,000 नाही. एक्झॅक्टली. 10,000 वरती 200. तुम्ही जर का 200 कमवू शकला तर उद्या 2,000 सुद्धा कमवू शकाल, 2 लाख पण कमवू शकाल. ते रूल सेट फॉलो करत करत. बरोबर. हे पेशन्स पाहिजेत. आणि हे कमीत कमी 6 महिन्याचे पेशन्स तुमच्याकडे असतील तर या क्षेत्रात या, नाहीतर जय महाराष्ट्र. जिथं आहात तिथं स्ट्रगल करत राहा. एक्झॅक्टली. बरोबर. कारण सर मी असं बघितलंय की लोक कर्ज मुक्त होण्यासाठी मार्केटमध्ये येतात आणि कर्ज डबल करून बसतात.
एक्झाम्पल आहे माझ्या डोळ्यासमोर एक असं. तुम्हाला सांगू शकतो का होतं ते. येस सर प्लीज. सो लोकांना आहे ना, एखादं प्रेशर असेल हा लोनचं किंवा देण्याचं किंवा एखादी गोष्ट अचीव्ह करण्याची, हे प्रेशर आहे. तर त्या प्रेशरमध्ये ते येतात ट्रेड करायला, जेव्हा की शेअर मार्केट कधीच तुमच्या खिशातून पैसे काढून देऊन जात नाही. लोक चुका करतात आणि पैसे देतात शेअर मार्केटमध्ये. सो याच्यात काय होतं, सायकोलॉजी. माझी मनस्थिती काय आहे की लोन फेडायचं. हा माझी मनस्थिती काय आहे, जे पैसा घेऊन मी इथं आलेलो आहे ते जायला नको आणि हे वाढायला पाहिजे. बरोबर. मनस्थिती माझी भीतीची आहे, टेन्शनची आहे, प्रेशरची आहे. बरोबर. तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवा किंवा कुठेही गुंतवा, तुम्ही हे पैसे घालून बसाल, कारण की तुमची मनस्थिती चुकीची. आणि शेअर मार्केट असो किंवा लाईफ असो, तुम्हाला प्रॉफिट आणि इन्कम तेव्हाच होतील जेव्हा तुमची सायकोलॉजी प्रॉफिटची असेल किंवा सक्सेसफुल बनण्याची असेल. बरोबर. तुम्ही टेन्शन घेऊन कुठलाही बिझनेस करा, फ्लॉप व्हाल. राईट. शेअर मार्केटमध्ये पण सेमच. बरोबर. म्हणून ते जे लोक लोन घेऊन किंवा कर्ज घेऊन हे सगळे करून बसतात, प्रॉब्लेम ते सायकोलॉजीमध्ये प्रॉब्लेम असतात म्हणून. बरोबर आहे, बाकी काहीच नाही. बरोबर. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे सर की जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो, शेअर मार्केट राहू द्या किंवा एखादा बिझनेस राहू द्या, जर मी प्रेशरमध्ये येऊन ते काम करतोय, टेन्शनमध्ये करतोय की मला काहीतरी फेडायचं आहे किंवा मला हा बोज आहे माझ्यावर, तो मला नील करायचा आहे, म्हणून जर मी करतो तर मी माझा 100% नाही देऊ शकत. मी त्या प्रेशरमध्येच काम करणार आहे. तुमचे उद्देशच चुकीचे आहेत ना. बरोबर. टेन्शन हे उद्देश असायला पाहिजे का? नाही. बॉदरेशन असायला पाहिजे. उद्देश काय असायला पाहिजे? सक्सेसफुल बनण्यास, स्किल्स डेव्हलप करणं, राईट, पेशन्स डेव्हलप करण्याचे, त्याच्यामध्ये सक्सेस आहे. राईट. एक हॅपीनेस पाहिजे काम करताना, आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये. त्यामुळे ते स्किल डेव्हलप करताना पण मग आपल्याला एक खुशी वाटते की हा नाही मी हे करू शकतो असं. सर आपण बघतो की शेअर मार्केटमध्ये आजकाल आहे ना फ्रॉड पण चालले. जसं मी टेलिग्राम ग्रुपचं बोललो तुम्हाला, तसे मल्टिपल पण गोष्टी होतात सर, भरपूर फ्रॉड. तर त्या फ्रॉड्स बद्दल तुम्ही काय सांगाल, कसं वाचू शकतो लोक? आजकाल मार्केटमध्ये फ्रॉडचे म्हणजे एंड राहिलेले नाही, एवढे फ्रॉड झाले आहेत. IPOचे फ्रॉड्स आहेत, कॉल्स अँड टिप्सचे आहेत, पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचे आहेत. ओके. आणि पैसे गुंतवणुकीसाठी घेतात, असे त्याचे बरेच फ्रॉड झाले आहेत. हे फ्रॉडमधून तुम्ही कधी वाचू शकता? एक तर तुमचे हावरटपणा कमी ठेवा. मी तरीच सांगेन. बरोबर. हावरटपणा, कारण की तुमच्या मेहनतीचा पैसा तो दुसऱ्यांच्या सांगण्यावरती नाही वाढत, दुसऱ्यांच्या भरोश्यावरती नाही वाढत. तुम्हाला तो स्वतः शिकून वाढवावा लागतो. शिक्षण असणं खूप गरजेचं आहे. आणि या फ्रॉडमध्ये बरेच बघा, तुम्हाला मी सांगतो की फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती अशी जाहिरात येतात आणि असे व्हिडिओज आहेत जिथं मुकेश अंबानी, नारायण मूर्ती आणि चांगले शेअर मार्केट शिकवणारे मोठे लोक त्यांचे फेक व्हिडिओज AI जनरेटेड व्हिडिओ असतात. अरे म्हणजे ते तोंड वेगळं हलवतात, आवाज वेगळं येतं आणि ते सगळं आवाज तोंड बिंड सगळं करता येतं का. आणि मुकेश अंबानी सांगतात माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, आणि नारायण मूर्ती सांगतात की मी आणि इलॉन मस्कने आम्ही मिळून आम्ही हे सगळं केलेलं, तुम्ही या, तुम्हाला आम्ही 100%, 200%, 300% रिटर्न्स देऊ आणि तुमचे लॉस झाले तर तुमचे पैसे आम्ही तुम्हाला परत देऊन टाकू. असे कसे काय करतील ते? तर हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की काय. आणि मग त्याच्यात तुम्ही युजर ID किंवा त्याचा चॅनल कुठला आहे आपण चेक केला, ऍड ज्या ऍड येते लगेच. दुसरं IPO बद्दल खूप जास्त चालू आहे. कसं चालू आहे सर IPO? SME IPO चे खूप फ्रॉड चालू आहेत. SME IPO काय असतात की खूप छोटे असतात, 10-15 करोडचे, 25 करोडचे, 50 करोडचे असे असतात. आणि त्याच्यामध्ये हे IPO लागत आहेत, मिळत नाहीत. आणि याच्यात 1-1.5 लाख रुपये कमीत कमी लागतात. बरोबर. तर ते काही कंपन्या काय करतात की हे म्हणतात की आम्ही यांचे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहोत, तुम्हाला आम्ही ग्रे मार्केटमधून हे करून देऊ. तुम्ही आता 1.5 लाख रुपये लागतात तर तुम्ही काम करा, तुम्ही 60,000 द्या. 60,000 मध्ये आम्ही अप्लाय करू आणि आमचे पण पैसे बाकीचे वरचे आम्ही टाकू. म्हणजे कसं वाटतं, हो ठीक आहे, मग काय टेन्शन नाही. आणि ते पैसे टाकतात दोघं मिळून आणि ते एक ऍप बनवून ते स्क्रीनशॉट टाकून देतात, हे बघा आमचं याच्यात दिसतंय, तुम्ही अप्लाय केलेलं आहे आणि पण हे पैसे टाकले. बरोबर आहे. आणि तुम्हाला मिळाला, कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्यांचे काही IPO 200-300% रिटर्न्स देतात काही दिवसांमध्ये. तर ते दाखवतात, बघा तुम्ही 60,000 दिले होते, आता याचे 2 लाख झालेले आहेत, 2.5 लाख झालेत, 3 लाख झालेत असं सांगतात. आणि म्हणतात की आता हे झालेले आहेत, मग तुम्ही म्हटलं की आता द्या आमचा प्रॉफिट काढून. बरोबर. ते म्हणतात आता तुम्ही बाकीचे पैसे द्या, जे IPOचे आम्ही टाकले होते ते द्या, मग तुम्हाला आम्ही देतो बाकीचा प्रॉफिट. हो, कारण की ते केल्याशिवाय कसं आहे ना सर, ते आम्ही काढू शकत नाही, तर तुम्ही द्या. आणि ते खूप भारी बोलतात का, प्रोफेशनल. त्यांचे DP आवाज बिवाज एकदम व्हॉट्सअपवरतीच डिस्कस करतील फक्त. मग तुम्ही बाकीचे पैसे दिले, जय महाराष्ट्र. समजायला खरं. आणि याच्या पलीकडे पण जाऊन काही लोक करतात की आता हे दिलेलं, आता हे विड्रॉ करण्यासाठी काय होतं की तुम्हाला अजून असं करावं लागतं, तसं करावं लागतं, असं करून 25-25 लाख रुपये काढून घेतलेले आहेत. आपले लोक बघितलेले जे फोन करतात, सांगतात सर आमच्यावर असं झालेलं आहे, आता काय करायला पाहिजे.
आता काय करायला पाहिजे, ऐसे होश गई भैंस पाणी में, बरोबर. आता काहीच नाही करू शकत, गेले पैसे. बरोबर. त्यांना त्यांची कंप्लेंटही करू शकत नाही. तुम्ही कंप्लेंट करा सायबरमध्ये, कुठून सापडले ते, बाहेरच्या देशात बसलेले आहेत. हो. आणि तिथून ते व्हॉट्सअपवरती सांगतात की आम्ही ब्लॅक रॉक कंपनीचे आहोत किंवा आम्ही अशा कंपनी, मोठे मोठे कंपनीचे ते वादे देतात आणि ते दाखवून देतात, हे बघा तुमचं असं आहे तसं आहे. आणि ते म्हणतात हे बघा तुमचं चेक पण रेडी आहे, फक्त डिपॉझिट करायचे तुमच्या अकाउंटमध्ये, एवढे टाका लगेच टाकतो. हे फ्रॉड झालं. फ्रॉड आहे. IPOचं सांगितलं तुम्ही, कॉल्स. आणि अजून एक फ्रॉड तुम्हाला सांगतो, शेअर मार्केट कोर्सेसचा. ओके, खूप मोठे मोठे वायदे, तुम्ही असं करू शकाल तसं करू शकाल, हे आहे ते आहे, आणि स्वतःचे बँड वाजलेले असतात. आणि ते कधी कधी अशा लोकांचे स्क्रीनशॉट पण बाहेर येऊन जातात सर. येतात ना, आता किती बाहेर आलेले आहेत. एक मोठे मोठे लेसन मोठ्या लोकांचे बाहेर. खूप मोठ्या मोठ्या लोकांचे बाहेर आलेले आहेत आणि ते येतात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगू का, काय बघणं गरजेचं आहे, आतून आवाज येतो आपला का. म्हणजे मी तुम्हाला सिग्नलचा जो एक्झाम्पल दिला की अरे लाल आहे, नाही तोडायला पाहिजे, चुकीचं आहे, आतून आवाज येतो. पण डोकं सांगतं नाही चल चल, हे कुठे 15 सेकंड थांबतो, 20 सेकंड थांबतो. तसंच इथं सुद्धा आवाज येतो आतून की हे फ्रॉड असू शकतं बरं का, हे चुकीचं असू शकतं बरं का. आतून आवाज आलेला ऐका, तुम्ही कधीच प्रॉब्लेम मध्ये येणार नाही. का कोर्स करायचा असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असतील, कोणाला पैसे द्यायचे, आतून आवाज येतोय, थोडं जरी डाऊट असेल करू नका. आतून आवाज आला, फॉलो इट. त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर आहे. नाहीच्या बरोबर. येस, बरोबर आहे सर. जर तुमच्या पोर्टफोलिओ बद्दल जर आपण बोलायला गेलो तर मला असं वाटतं लोकांना खूप इंटरेस्ट असेल की सरांचा पोर्टफोलिओ सर कसा मॅनेज करतात, की कुठे किती पैसे टाकतात किंवा कशा कशा फॉर्म मध्ये सरांचा पैसा आज आहे, प्रॉपर्टीज वगैरे. तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही. सो पोर्टफोलिओचा जेव्हा विषय येतो तेव्हा बरेच लोक याच्यात अडकतात की शेअर मार्केटचाच पोर्टफोलिओ नाही. पोर्टफोलिओ म्हणजे तुमचे असेट्स, एक्झॅक्टली, तुमचे इन्व्हेस्टमेंट्स, तुमचे लायबिलिटीज, हे सगळे कसे आहेत, काय आहेत. सो तुम्हाला सांगतो मी, माझा पोर्टफोलिओ खूप लोक विचारतात, मी जाणून दाखवत नाही, सांगत नाही. कारण की शेअर मार्केटमध्ये ह्याचा वापर करून कोर्सेस विकणारे आणि प्रोडक्ट विकणारे खूप लोक आहेत. बरोबर. म्हणजे मोठ्या गाड्यांमध्ये शूट करतील आणि म्हणतील की बघा ही गाडी तुम्ही पण करू शकता, आणि अशी शूट करतात किंवा घर दाखवतात किंवा प्रॉपर्टी दाखवतात, मागे लिहिलं असतं शेअर मार्केटची कृपा असं. नाही 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 नाही, अशा कुठल्याच वाराकडे जाऊ नका, कुठला पोर्टफोलिओला बघून जाऊ नका. मी तुम्हाला जेव्हा सांगतोय की तुम्ही मित्राबरोबर बसून, एका खुर्चीवर बसून जर का तुम्ही सेम प्रॉफिट काढू शकत नाही, तर माझा पोर्टफोलिओ बघून तुमचा पोर्टफोलिओ बनवू शकत नाही, शक्यच नाही. हे बघण्याच्या ऐवजी माझे स्टुडंटचे पोर्टफोलिओ बघा तुम्ही, जे माझ्याकडून शिकून कसे तयार झालेले. जसं मी तुम्हाला मागच्या आपल्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की 2 लाखाचे 9 लाख केले, बरोबर, किंवा छोट्या इन्व्हेस्टमेंट 1500-1200 रुपये इन्व्हेस्ट करून 150-200% कमवत आहेत, 100% कमवतात, 80% कमवतात. हे तुम्हाला मी नावासहित सगळे स्क्रीनशॉट दाखवू शकतो, आपल्या लोकांशी तुमचं बोलणं करून देऊ शकतो की 0 पासून यांनी या लेवल पर्यंत केलेलं आहे, आणि ते तुम्ही बघून तुम्ही त्या लेवलला करणे. आता मी माझी गाडी जरी दाखवली, माझं घर दाखवलं, माझे आता मी बरेच अकाउंट आहेत माझे ज्याच्यामध्ये टेस्टिंग बरेच ह्याच्यात चालू असतात, काही याच्यात बरेच लॉसेस होतात, बरोबर. आणि की ते टेस्टिंग करून जेव्हा प्रूव्ह होतं की हे परफेक्ट चालतं, तेव्हाच मी माझ्या स्टुडंटला देतो. आणि त्याची हिस्ट्री दाखवल्याशिवाय मी ते करत नाही. म्हणजे मी कुठलीही गोष्ट उचलली आणि शिकवून दिली, हे घे भाऊ आणि मला पैसे दे, मी असे शॉर्टकट मारत नाही. कारण की 7 वर्षापासून ह्या प्रोफेशन मध्ये आहे आणि नावाला खूप जपतो मी, आणि माझ्याबद्दलचे नेगेटिव्ह कमेंट्स तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. एक्झॅक्ट, आय कॅन गॅरंटी यू दॅट. करेक्ट. म्हणजे माझ्या कंपनी फिनांथ्रोपीचं तुम्ही गुगल सर्च केलं तर माझे जेवढे रिव्ह्यूज आणि रेटिंग आहेत, भारतात महाराष्ट्रात कुणाचे शेअर मार्केटचे एवढे रिव्ह्यू रेटिंग नाही आहेत, आणि जर दिसले तर फुकट आयुष्यभर शिकवेन. सो हे कसं होतं की हे सक्सेस माझ्या स्टुडंटचं डिपेंड करतं, त्याच्यावरती हे सगळं. तर माझ्या पोर्टफोलिओ बद्दल मी जर दाखवायला लागलो तर खूप मोठ्या गोष्टीत, हे बघून मी व्ह्युअर्सला पण सांगेन की हे बघून प्लीज माझ्या कोर्सला येऊ नका, माझ्या स्टुडंटचे रिझल्ट बघा. आणि ते छोटे छोटे पासून माझ्या असे खूप मोठ्या लेवलला पोहोचलेले आहेत, बरोबर, जे शक्य. आणि तुम्ही मोठे अपेक्षा ठेवून कुठलीच गोष्ट करायची नाही. सुरुवात छोटे छोटे स्किल्स मोठे करायचा प्रयत्न करा ना तुम्ही. करोड रुपये कमवण्याची स्किल्स, तुमच्याकडे करोड रुपये नाही आले तर मला सांगा, बरोबर. डेफिनेटली स्किल डेव्हलप केली पाहिजे आणि बरोबर पोर्टफोलिओ मोठा बनतो. आणि पोर्टफोलिओ दुसऱ्यांचे बघून नाही. एक्झॅक्टली. स्वतः स्किल डेव्हलप करा. जेवढं आपण कमवतोय त्याच्या 1%चा पार्ट तुम्ही मार्केटमध्ये टाकू शकतात, स्लोली शिकू शकतात, आणि मग एक वेळ येईल की ज्याच्यातून तुम्ही स्वतःचा एक प्रॉपर प्रॉफिटेबल मार्केट तुम्ही बनवू शकता. सर, कुणी जॉब करते आणि जॉब करता करता त्याला मार्केट करणं नाही पॉसिबल होत ना सर, मग अशा व्यक्तीने काय करावं? तुम्ही त्यांना काय सांगा की समजा जे लोक जॉब करताय पण त्यांना मार्केट पण करायचंय पण जॉबमुळे वेळ देता येत नाहीये, तर तुमचं सजेशन काय असेल? पहिली तर गोष्ट, शेअर मार्केट हे फक्त ट्रेडिंगसाठी म्हणून बघू नका, बरोबर.
तुम्ही जॉब करता करता थोडे थोडे पैसे गुंतवू शकता. म्हणजे आठवड्यातून अर्धा तास काढू शकता का तुम्ही? तर डेफिनेटली पॉसिबल आहे. एवढे बिझी कुणीच नसतात. मला हे जसं असं एक जोक पण तुम्ही कदाचित ऐकलं असेल की जेंट्स लोक जेवढे त्यांच्या वाईफला सांगतात की मी बिझी आहे, तेवढे खरंच ते बिझी असते तर पृथ्वीवरून मार्स पर्यंतचा रस्ता बनवून टाकला असता. एवढे बिझी नसतात कोणी. हे फक्त बोलण्याचं आहे की मी बिझी असतो. तुमचं बिझीनेस, तुम्ही जेवढे बिझी असतात तेवढे तुमचं बँक बॅलन्स मॅच करत असेल तर तुम्ही बिझी आहे, मी ॲग्री करतो. राईट. तुमचं बँक बॅलन्स तुमच्या बिझीनेसनी मॅच करत नसेल तर तुम्ही खरंच बिझी नाही आहेत. तर तुम्ही आधी काढून टाकणे डोक्यातून तुम्ही खूपच जास्त बिझी आहे. त्यात तुमचं बँक बॅलन्स मॅच करत असेल तर गो अहेड. नसेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट पासून सुरू करू शकता थोडे थोडे. हा, मध्ये तुम्हाला जॉब करता करता वेळ मिळाल्यानंतर तुम्ही काय करता? रील्स बघायचं, बरोबर, किंवा टाइमपास करायचं. त्याच्याऐवजी मार्केट बघायला सुरू करा. आणि तुम्ही तुमच्या वाईफला किंवा मित्राला, पार्टनरला, भावाला, बहिणीला तुम्ही जर पार्टनर बनवू शकले जे ते तुमच्यासारखे बिझी नाही आहेत, बरोबर, ते मिळून खूप चांगल्या लेवलला रिझल्ट क्रिएट करू शकता. चांगलं अर्निंग होऊ शकतं. येस येस, डेफिनेटली पॉसिबल. येस सर, एक एक माझ्याच मनातला प्रश्न हा की मार्केटमधून मी किती श्रीमंत होऊ शकतो? ह्याची लिमिट नाही आहे. म्हणजे इन्कमिंगला लिमिट नसते, आउट गोईंगला लिमिट असते. म्हणजे तुम्ही खर्च किती करू शकता त्याला एक लिमिट आहे. बरोबर. म्हणजे कितीची कार घेऊ शकता तुम्ही मॅक्सिमम. तर जगात 8-10 करोडच्या वरती महाग गाड्या जनरली नाही आहेत. किंवा फ्लॅट घ्यायचं असेल तर कितीचं घेऊ शकतो तुम्ही? 10 करोड, 15 करोड, 50 करोड, त्याच्यावरती फ्लॅट नाहीच आहे. इन्कमिंगला सीमा नाही आहे. पण हे कशावरती डिपेंड करेल? परत फिरून स्किल्सवरती. मग तुम्ही करू शकता, कोणीही करू शकता. स्किल डेव्हलप तुम्ही फोकस केलात तर तुमचे इन्कम पण तसे वाढते. सिम्पल. बरोबर. येस सर, जर आपले जे बघतायत लोक त्यांना पण जर मार्केट शिकायचं असेल तर तुम्ही काय त्यांना सजेस्ट का, म्हणजे ते तुमच्याशी कम्युनिकेट कसं करू शकतील? सो नंबर डिस्क्रिप्शन. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा पॉडकास्ट बघून इम्प्रेस होण्यापेक्षा किंवा माझ्या प्रेमात पडण्यापेक्षा तुम्ही माझा फ्रीचा सेमिनार आहे तो आधी बघणे. बरोबर. तिथं मी पटतो का आणि तुम्हाला आतून आवाज येतो का की हे करायला पाहिजे? जर आतून आवाज तुमच्या वाईफचा, हस्बंडचा, घरातल्यांचा आवाज येतो आतून की नाही हा माणूस सच्चा वाटतो आणि याच्याकडनं शिकण्यासारखे, तर मला जॉईन करा. आणि माझ्याकडे आलात तर तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवतो आम्ही. आणि लाईफ टाईम सपोर्ट करतो, जी कोणतीच कंपनी करण्याची हिंमत ठेवत नाही. बरोबर. कारण की त्यांना तुम्हाला सांगतो सपोर्ट करताना पैसे नाही मिळत. एक्झॅक्टली. नाहीच आहे. तर ते आम्ही करतोय 7 वर्षापासून. आणि महाराष्ट्रामध्ये असे करणारे लोक नाही आहेत. आणि आमचं तुम्ही कधीही रिव्ह्यू बघू शकता, गुगलवर बघा किंवा तुमच्या सिटीमधल्या लोकांशी बोलून बघा. सगळे तुम्हाला फीडबॅक चांगलं देतील. कोणी वाईट दिलं तर तुमची फीस माफ करून देऊ. बरोबर आहे. सर, आपण बघतो की शेअर मार्केटमध्ये भरपूर लोकांना निगेटिव्ह रिव्ह्यूज येतात आणि तुम्ही सांगितलं की तुम्हाला निगेटिव्ह रिव्ह्यूज नाहीये, बिकॉज तुम्ही ज्या लोकांना शिकवताय तुम्ही असं स्वार्थी भावनेने शिकवत नाहीये, त्यांचं भलं करायचं म्हणूनच तुम्ही शिकवत. खूप चांगली गोष्ट आहे. तर सर, एक लास्टला काही शेअर मार्केट ट्रेडिंग टिप्स द्यायची झाली तर काय द्या? ओके. पण ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे त्याच तुम्ही मागताय. टिप्स म्हणजे तुम्हाला हेच मी सांगेन की तुम्ही शेअर मार्केटला सट्टा बाजार म्हणून बघू नका. शेअर मार्केट महाराष्ट्रामध्ये 150 वर्षापासून चालू आहे. म्हणजे BSc NSC जे म्हणतोय ते महाराष्ट्रातून सुरुवात झालेली आहे. 150 वर्षापासून चालू आहे. आणि ही गोष्ट सायंटिफिकली चालते. ते सायन्स तुम्ही जर शिकू शकलात, जे की इझी आहे, शिकू शकलात तर डेफिनेटली तुम्ही थोडे का असे ना नक्कीच पैसे कमवू शकतात. कारण की ते इझिली पॉसिबल आहे. बरोबर आहे. येस येस. तर सर, एक पॉडकास्ट एंड करू, पण हे तुम्ही बोलत असतानाच महाराष्ट्राचा विषय निघाला म्हणून एक प्रश्न डोक्यात आला. सर, गुजराती लोकच का बरं जास्त कमवत आहे मार्केटमध्ये? फरक काय आहे मराठी मेंटॅलिटी आणि गुजराती मेंटॅलिटी? गुजराती मेंटॅलिटीमध्ये हे क्लिअर आहे की बाबा पैशाला कसं कामाला लावायचं. आणि त्यांच्या इथं तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामधले जेवढे कोर्सेस विकणारे लोक आहेत ते कोर्सेस गुजरातमध्ये नाही चालत. कारण की तिथले 8-10 वर्षाच्या पोरांना त्याच्यापेक्षा जास्त माहीत असतं की घरातलं वातावरण आहे. आणि आपल्या घरातलं वातावरण ते नाही आहे. आपण काय म्हणतो, एखादा जॉब बघ आणि आयुष्यभर त्याला चिटकून राहा, म्हणजे तुझं घर आणि तुला मुलगी मिळेल. बरोबर. तिचं चांगलं काहीतरी होईल, भलं होईल. सर्वायवलच येते. आणि ते सर्वायवल मेंटॅलिटीमध्ये कधीच मोठे होऊ शकत नाही. तर तुम्हाला हे शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र जर शिकलं, जेव्हा की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त डीमॅट अकाउंट आहेत, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ट्रेडर आहेत, पण सक्सेस तुम्ही जर बघितलं तर गुजरातमध्ये जास्त आहे. कारण की ते अंगवळणी आहे. आपल्या इथं त्या लोकांमध्ये ते रुजवलं जातं. जसे चायनीजचे छोटे छोटे मुलं मोठे मोठे स्पोर्ट्समन असतात. बरोबर. कारण की त्यांना दुसरं काहीच माहित नसतं. तसं आपल्या इथे जर का पैसे कमवण्याच्या बाबतीत फोकस केलं, पण आपल्या इथे निगेटिव्हिटी काय, पैशाला घेऊन किंवा पैसा जास्त करू नये, जास्त जास्त पैसा करू नये, पैशाच्या मागे लागले तर करिअर घडत नाही. अहो, शेवटी करिअर घडवून पैसा कमवायचे ना. मग तुम्ही
तो सोफिस्टिकेटेड व्हाईट कॉलर पैसे आहेत, बरोबर. काय प्रॉब्लेम आहे? तर तुम्ही शिक्षणातून हे डेफिनेटली येऊ शकता. येस सर, थँक्यू सो मच. जी ही इन्फॉर्मेशन तुम्ही दिली आहे इन केस ऑफ शेअर मार्केट. पहिले आपला जो पॉडकास्ट होता इन्व्हेस्टमेंटचा, भरपूर लोक स्टार्ट पण केली, भरपूर लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायला लागली. आणि हा जो पॉडकास्ट आहे शेअर मार्केटचा एकदम डिटेल झाला सर, म्हणजे सगळ्या गोष्टींबद्दल. पण शेअर मार्केट हा एक समुद्र आहे, एक छोटी गोष्ट नाही आहे. शिकणं त्याहून म्हणजे इतकं पण हार्ड नाही आहे. जर म्हणजे तुमच्यासारखे लोक मिळाले लोकांना तर ते शिकू शकतात लवकर एक डिसिप्लिन पाळून. तर त्यासाठी थँक्यू सो मच सर. वेलकम सर, थँक्यू सो मच. थँक्यू.